हॅलो नमस्ते. चला आज बनवूयात आपण एकदम गावरान भरली वांगी. आता वांगी ना मला जी काटेरी वांगी असतात जे आपल्या गावाकडे मिळतात, आपल्या इथे मिळतात इंडियामध्ये, ती आवडतात. तर 3-4 महिने झाले मी वेट करते, मला ती कुठेतरी मिळावीत, मला ते काही मिळाली नाही. सो आता जे मिळालं आहे तेच गोड मानायचं. त्यामुळे मी ही वांगी घेऊन आले. ही वांगी ना खूप अशी गिळगिळीत बनतात म्हणून मला आवडत नाहीत, पण चला ठीक आहे, आता काही ते नाही तर नाही, हे तरी बनवूयात म्हणून मग मी ही घेऊन आले. वांगी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग असे कट करून आतमध्ये बघायचं काही किडे वगैरे आहेत का, आणि मग ते पाण्यात टाकून ठेवून द्यायचे. आता त्याचा मसाला बनवूयात. त्यासाठी ना मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, त्यामध्ये लाल तिखट, शिमला मिरची पावडर नाही, काश्मीरी मिरची पावडर आणि काळा मसाला, हळद, हे सगळं टाकलेलं आहे, बेसिक मसाला आपले. त्यानंतर ना आता हे जी मेन टेस्ट आहे ना ह्या वाटणानेच येणार आहे. तर खूप सारा लसूण, कोथिंबीर आणि जिरे एक सोबत कुटायचे. ह्याचा जो कच्चा फ्लेवर आहे ना त्या भाजीला एक नंबर टेस्ट येते. ह्याच्यानेच ॲक्च्युली भाजीला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर त्यामध्ये ॲड करावूयात आपण, आणि एक कांदा मीडियम साईजचा मी कट करून घेते आहे. त्यातला अर्धाच कांदा मी वाटणात टाकणार आहे आणि अर्धा कांदा मी फोडणीमध्ये घालणार आहे. तर अर्धा कांदा आपण वाटणात मिक्स करूयात आणि आता वाटण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये ना मी मीठ टाकलेलं नव्हतं, त्यामुळे मग थोडंसं तेल आणि मीठ यामध्ये मी ॲड करते. आता जसं तुम्ही याला मिक्स कराल तसं एक तुम्ही टेस्ट करून बघा. थोडंसं मीठ जास्त पाहिजे, कारण वांग्याला मीठ नाही आहे, त्यामुळे मग ते कमी मीठ लागेल. तर त्यामुळे थोडंसं मीठ चेक करूनच टाका. आता एक एक करून आपण वांग्यामध्ये हा मसाला भरून घेऊयात. ही वांगी ना भाकरीबरोबर, चपातीबरोबर इतकी भारी लागतात, म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा, अर्ध्या लोकांचा तर जीव या वांग्याच्या भाजीतच असेल मला असं वाटतंय, आणि त्यातली मी एक आहे. मला ही भाजी खूप जास्त आवडते आणि ह्याच पद्धतीने आवडते. काळ्या मसाल्याची पण आपण बनवूयात, ती रेसिपी मी लवकरच पोस्ट करेल. आता एक कढई घेतली आहे, त्यामध्ये मी तेल ॲड केलेलं आहे, जिरे ॲड केले. जिरे तडतडल्यानंतर मग मी त्यामध्ये उरलेला जो कांदा होता तो ॲड केला आणि कढीपत्ता ॲड केलेला आहे. आता छान फोडणी बसल्यानंतर आपण जी भरलेली वांगी ठेवली होती भरून मसाला, ती एक एक करून आपण यामध्ये सोडणार आहोत. आता मसाला भरल्यानंतर जो बाकीचा मसाला उरला होता ना तो तसाच राहू द्या, तोही आपण नंतर यामध्ये ॲड करणार आहोत. आता एक वाफ काढून घेऊयात. बघा तेलामध्ये वांग्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. या स्टेजला जेव्हा तुम्हाला असं वाटलं ना की आता ह्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे, तर तोपर्यंतच ह्याला तेलामध्ये भाजायचं आहे. आणि नंतर मग उरलेला जो मसाला होता तो यामध्ये ॲड करूयात आणि हा छानपैकी मिक्स करून घेऊयात. तर त्यानंतर त्यामध्ये तर थोडंसं मला असं वाटलं होतं की मीठ कमी आहे, मी टेस्ट करून बघितलं तर त्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. आता वांग्यांना काय आहे ना मीठ लावलेलं नाही आहे, त्याच्यामुळं ते वांग्यावरचे जे कवर आहे त्याला मीठ कमी लागतं आणि मग मसाल्याला मीठ लागतं, त्यामुळे थोडंसं मीठ नंतर ॲड करायचं. आणि आता थोडंसं मी पाणी ॲड केलेलं. आता काही जण फक्त वाफेवरती शिजवतात तर तेही छान लागते, पण हे थोडंसं पाणी घालून नंतर ते पूर्ण आटवलं ना पाणी, तेही जास्त अजून चव छान लागते. शेवटी काय मग त्यामध्ये कोथिंबीर घालूयात आणि तुमची भाजी बघा रसरशीत, अगदी चमचमीत मसालेदार भाजी तुमची तयार. अशी भाजी दिली तर कोण नाही जेवणार हो. एक चपाती खाणारा माणूस ना 2-4 चपात्या खाईल, एक भाकरी तर अख्खी नक्कीच खाऊ शकेल. त्यानंतर काय मग मी छानपैकी प्लेटमध्ये डेकोरेट केलं आणि चपाती, भाजी, भरलेल्या मिरच्या, सलाड, असं माझं जेवणाचं आजचं ताट होतं. कसं वाटलं नक्की सांगा. जरूर बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.